नमस्कार मित्रांनो, मी दीपक चव्हाण, शेतमाल बाजार अभ्यासक. ॲग्रोवन डिजिटलच्या काय म्हणतंय मार्केट या साप्ताहिक व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण कडधान्यांच्या बाजारावर प्रभाव टाकणाऱ्या बातम्यांच्या खोलात जाणार आहोत. त्या बातम्यांचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, असं म्हटलं जातं की निसर्ग व म्हणजे सरकार व निसर्गाच्या लहरीनुसार शेतमालाचा बाजारभाव ठरतो आणि नेमकी या उक्तीचीच आता प्रचिती सध्या आपल्याला येते. ऐन खरीप पेरणी हंगामात तूर, मूग आणि उडदासाठी आयातीचं धोरण जाहीर करून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान यापूर्वीच केलं आहे आणि आता ऐन सणासुदीच्या कालावधीत स्टॉक लिमिटचं निर्बंध लागू केले आहेत. आणि ह्या प्रतिकूल धोरणामुळे झालं आहे असे की हरभऱ्याचे भाव गेल्या काही आठवड्यांच्या कालावधीत मोठ्या फरकाने घटले आहेत. म्हणजे हरभऱ्याचे भाव हे यंदाच्या 5,500 या उंच पातळीवरून 4,500पर्यंत कमी झालेले आहेत. प्रति क्विंटल हरभऱ्याची जी काही प्रति क्विंटल MSP आहे तर ती 5,100 आहे आणि या MSPच्या रेटखालीसुद्धा आता बाजारभाव पोचले आहेत. नेमका असाच फटका तुरीच्या बाजारभावालाही बसला आहे. एका क्विंटलसाठी तुरीचा आधारभाव जिथे 6,300 आहे तर प्रत्यक्षात आज हे बाजारभाव 5,900च्या सुद्धा खाली पोचले आहेत आणि यावर्षी तुरीचे बाजारभाव हे 7,300च्या उंच पातळीवरनं आज 1,000 ते 1,200 रुपयांनी कमी झालेले आहेत. म्हणजे एकेका शेतकऱ्याचं 10,000पासून तर 1,00,000पर्यंतचं नुकसान तुरीमध्ये झालेलं आहे. उडीद मुगाचे भावसुद्धा आपण बघितले तर 5,500च्या आसपास म्हणजे आधारभावाच्याही खाली ट्रेड होताना दिसत आहेत. तर मित्रांनो, यंदा ऐन आवक हंगामाच्या प्रारंभी बाजारात तेजी होती आणि पुढे भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हरभरा रोखून ठेवला होता. आज त्यांच्या पदरी निराशा आली आणि आत्ताच्या स्टॉक लिमिटनंतर तर बाजाराचं सेंटिमेंट सायकोलॉजिकल आणखीनच खराब झालेलं आहे. इकडे झाले असे की या निर्णयामुळे व्यापारी समुदायात पण फार मोठ्या प्रमाणावर रोष आहे स्टॉक लिमिट संदर्भात. तर व्यापारी संघटनांचं असं म्हणणं आहे की आमची कोंडी होते आणि आमची कोंडी करू नका आणि जर तुम्ही असं करत असाल म्हणजे सरकार, तर आम्ही या विरोधात देशभरात मंडी बंद आंदोलनाची हाक त्यांनी आता दिलेली आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक व्यापारी संघटनांनी बाजार बंद आंदोलन आता पुकारलेलं आहे. तर तूर असो किंवा एकूणच सगळ्या कडधान्यांच्या स्टॉक संदर्भात हा जो काही स्टॉक लिमिटचा निर्णय झालेला आहे हा म्हणजे आपल्याकडे जे एक म्हण आहे की ताकास तूर न लागू देणं या प्रकारातला आहे. कारण या संदर्भात यापूर्वी काही पूर्वकल्पना नव्हती आणि सणासुदीच्या काळात या निर्णयाची काही आवश्यकतासुद्धा नव्हती. त्यामुळे बाजारात वरील प्रकारे अशा प्रतिक्रिया उमटत आहे की कुठलाही ध्यानीमनी नसताना हा निर्णय कसा झाला तो. तर हा निर्णय नेमका काय झालेला आहे स्टॉक लिमिटचा आणि याच्यातले डिटेल्स काय आहेत याच्याकडे आपण थोडं पाहूयात की काय आहे. तर केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्रालयाच्या 2 जुलैच्या नोटिफिकेशननुसार मुगाचा अपवाद वगळता सर्व कडधान्यांवर स्टॉक लिमिट लागू करण्यात आलं आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबर 2021पर्यंत होलसेलरसाठी 200 टन, रिटेलसाठी 5 टन तर प्रोसेसरसाठी एकूण उत्पादनाच्या 25% किंवा 3 महिन्याच्या गरजेपेक्षा जास्त स्टॉक ठेवता येणार नाही. आणि अशा केसमध्ये समजा व्यापाऱ्याकडे साठा जास्त असेल तर त्याची नोंद त्याने सरकारी पोर्टलवर करायला पाहिजे आणि त्यानंतर 30 दिवसात स्टॉकचा निपटारा त्याने करायला पाहिजे. व्यापाऱ्यांसह म्हणजे ह्या एकूणच या निर्णयामुळे डोमेस्टिक आपले देशांतर्गत व्यापारीच नाही तर इम्पोर्टर मंडळीसुद्धा याच्यात अडचणीत सापडली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सामान्य स्थितीत एक इम्पोर्टर 3 ते 5,000 टन कडधान्य आयात करतो आहे. अशावेळी 100 टन स्टॉकची अडचण ही त्यांना 100 टन स्टॉकची मर्यादा ही अडचणीची ठरणार आणि यामुळे पुरवठा कोंडी वाढेल असं त्या संबंधित संघटनांचं म्हणणं आहे. खरं तर मूळ विषय म्हणजे स्टॉक लिमिटच्या निर्णयानंतर हा जो काही निर्णय आत्ता झालेला आहे तर या निर्णयानंतर सगळ्या स्तरावरनं म्हणजे एकूणच सरकारची जी काही कडधान्यविषयक पॉलिसी आहे तर त्या संदर्भात काही गंभीर असे प्रश्न उपस्थित राहत आहेत. कडधान्यांचा बाजार जर MSPच्या खाली असेल तर स्टॉक लिमिट का लादली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. केवळ शेतकरीच नाही हा प्रश्न विचारत आहे तर रिटेलर्स असतील, होलसेलर्स असतील, मिलर्स या सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की गरज नसताना स्टॉक लिमिटचं बंधन का तुम्ही घातलं आहे. तर
सरकारचं जे काही स्टॉक लिमिटचं म्हणजे धोरण आहे तर ते नेमकं काय आहे आणि केंद्रातील म्हणजे तुम्ही पहा की याच्यातली विसंगती काय आहे. खास करून केंद्रातल्या NDA सरकारने जे 3 शेती कायदे लागू केले होते त्यात जीवनावश्यक वस्तूंमधून कडधान्यांना वगळलं होतं आणि स्टॉक लिमिटचं बंधनसुद्धा हटवलं होतं. आता त्याच केंद्र सरकारने पुन्हा स्टॉक लिमिट कशी काय लागू केली. जर म्हणजे आता केंद्राच्या तिन्ही कायद्यांना कोर्टाने स्थगिती दिली असली तरी या सरकारने स्वतःच गाजावाजा करून म्हणजे आपणच गाजावाजा करून केलेले कायदे हे किती निरुपयोगी होते हेच या म्हणजे NDA सरकारनं आपल्या स्टॉक लिमिटच्या कृतीतनं सिद्ध केलं आहे. त्यातलं एक विशेष असं आहे की स्टॉक लिमिट संदर्भात सरकारी जे काही प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे तर त्यातच हरभरा आणि तुरीचं उत्पादन उच्चांकी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आणि मग या निमित्ताने असा एक प्रश्न पण उपस्थित राहतो जो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर उत्पादन उच्चांकी होतं तर आयात करण्याची गरज का पडली. तर हाही एक प्रश्न या निमित्ताने विचारला गेला पाहिजे. आणि सरकारला आपल्या यंत्रणांच्या डाटावर विश्वास नाही आहे का. उत्पादन जास्त झालं आहे तर तुम्ही का आयाती करताय. आणि हरभरासारख्या पिकामध्ये म्हणजे आता त्याचं काही ग्रॉस एस्टिमेट्स आहेत. हरभऱ्यासारख्या पिकामध्ये जर आपण शिल्लक साठे पाहिले आणि यंदाचं उत्पादन जर आपण त्यात जमेस धरलं तर देशांतर्गत मागणीपेक्षा पुरेसा पुरवठा असल्याचं वेगवेगळ्या सरकारी आकडेवारीमधनं समोर येते. त्या पिकाचं म्हणजे मार्केटमधले बाजारभावसुद्धा आता हरभऱ्याचे मंदीत आहे. तर म्हणून स्टॉक लिमिट का केली स्पेसिफिक हरभऱ्याच्या संदर्भामध्ये याचं उत्तर या बाबतीत नाही आहे सरकारी यंत्रणांकडे. आणि म्हणून व्यापारी संघटनांनी जी काही आंदोलनाची भूमिका घेतली आहे तर त्याच्यामागे त्यांचा असा एक मजबूत तर्क आहे. सरकार ज्या वेळेला काही पॉलिसीज किंवा काही निर्णय घेतं किंवा त्या केसमध्ये सरकारी यंत्रणा ज्या काही महत्त्वाच्या सरकारी यंत्रणा असतात त्याचे जे काही प्रमुख असतात त्यांचं भाष्य काय आणि प्रत्यक्षात एक्झिक्युशन काय हे पण यात बघायला पाहिजे. तर नीती आयोगाचे जे सदस्य आहेत रमेशचंद यांचं एक महिन्याभरापूर्वी एक स्टेटमेंट होतं आणि त्यांनी म्हटले की कडधान्यांना MSP मिळेल याची काळजी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे. पण केंद्र सरकारने कडधान्यांच्या आयाती खुल्या केल्या आणि स्टॉक लिमिट लागू केली आणि त्यामुळे MSPच्या खाली कडधान्यांचे रेट गेले. त्यामुळे बाजारभाव म्हणजेच MSPच्या किंवा आधारभावाच्या खाली जर तुमचे बाजारभाव गेले आणि कडधान्यांच्या केसमध्ये काय प्रॉब्लेम आहे की गव्हा तांदळासारखी MSP खरेदीची अशी कॉन्क्रीट यंत्रणा कडधान्यांच्या बाबतीत नाही आहे. आणि त्यामुळेच होतं आहे काय की ऐन जो आवक हंगाम असतो त्यावेळेला प्रायव्हेट स्टॉकिस्ट खरेदीसाठी बाजारात येतात आणि त्यामुळे एक प्रकारे सीझनल प्रेशरला एक सपोर्ट मिळतो ज्यामुळे भाव अधिक पॅनिकमध्ये कमी होत नाही. आता जर अशा प्रकारे निर्णय होत राहिले म्हणजे सरकारी एकीकडे खरेदी करत नाही आणि दुसरीकडे प्रायव्हेट स्टॉकिस्टच्या पण विरोधात जर असे निर्णय जात असतील तर ते पुढच्या सीझनमध्ये खरेदीसाठी येतील का. म्हणजे नीती आयोगाचा जो काही मुद्दा होता की सरकारने एन्श्युअर करायला पाहिजे की MSP मिळावी. पण प्रत्यक्षात गव्हर्नमेंट यंत्रणांचे निर्णय हे बरोबर त्या मुद्द्याला छेद देणारे आहेत. हा इथे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतो आहे. पुढे एक सीझनल सरप्लस आपण ज्याला म्हणतो किंवा ऐन 2-3 महिन्याच्या हंगामाच्या कालावधीत बाजारामध्ये वर्षभराची आवक ही येत असते त्या पिकाची. त्यामुळे ती कमी काळात त्याचं समायोजन कसं करणार. कारण तूर हरभऱ्यासारखं पिकांचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षातनं एकच हार्वेस्ट मिळतं आणि वर्षभर शेतकरी व व्यापाऱ्यांकडचा जो शिल्लक माल असतो तर तो टप्प्याटप्प्याने ग्राहकी वापरासाठी बाजारात येत असतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन स्टॉकिस्टचं महत्त्व किंवा स्टॉकिस्ट आयदर सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो तर स्टॉकचं महत्त्व असतं. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट नावाचा जो काही प्रकार आहे यात खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी सरकारकडे स्वतःची यंत्रणा पाहिजे, इंटेलिजन्स पाहिजे. खरं म्हणजे सरकारी यंत्रणांचं एक याच्यात अपयश असं आहे की आपल्या देशात किती इन्व्हेंटरी आहे आणि त्याची ट्रॅकिंगसाठीची जी काही आधुनिक व्यवस्था पाहिजे तशा प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे सर्व निर्णय अंधारात होतात जसा यावेळचा झालेला आहे. म्हणजे देशात उत्पादन किती झालेलं आहे, आपली डोमेस्टिक जी डिमांड आहे ती आपल्याला माहीत असते महिनोन महिने किंवा आठवडा दर आठवडा. पण त्याच्या
अगेन्स्ट जो सप्लाय आहे तर त्याचं जे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे की प्रायव्हेट स्टॉक्स किती, फार्मर्सकडे किती, याचं ट्रॅकिंग करणारी जी काही सायंटिफिक यंत्रणा किंवा व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, तर तशी व्यवस्था नाही आहे आपल्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे उत्पादनाचे जे एस्टिमेट्स असतात, म्हणजे प्रायव्हेट असतील किंवा सरकारी असतील, याच्यात खूप तफावत असते. आणि उत्पादनाच्या एस्टिमेट्सपासनं किंवा उत्पादकता मोजण्याच्या कुठलंही एक शास्त्रशुद्ध असं आपल्याकडे स्ट्रक्चर नाही. त्यामुळे एकूणच शेतमालाचा उत्पादन ते पुरवठा या साखळीमधला एक कॉन्क्रीट डाटा जो असायला हवा, तर तशा प्रकारची सिस्टीम नसल्यामुळे सर्व निर्णय अंधारात होतात, ज्याचं नुकसान बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना आणि काही प्रमाणात व्यापारी किंवा प्रोसेसर लोकांना होत असतं. हे आत्तापर्यंतच्या या आपल्या विवेचनावरनं लक्षात आलं असेल. कडधान्यांसंदर्भात केंद्र सरकारचं किंवा सर्वोच्च पातळीवरील जे आपले नेते आहेत की त्यांचं जे काही एकूणच धोरण आहे किंवा ज्याला आपण करणी कथनी म्हणतो, याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर अंतर आहे. गव्हर्नमेंट यंत्रणा एकीकडे जे शेतकऱ्यांना आश्वासनं देतात किंवा जे बोललं जातं, तर प्रत्यक्षात ते कृतीत कुठेही येताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण असं आहे की 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडधान्य उत्पादन वाढवण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं. तर झालं काय की याला पार्श्वभूमी तशीच होती. यावर्षी नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे 2015मध्ये कडधान्यांचं उत्पादन घटलं होतं आणि त्यावेळी कडधान्यांच्या बाजारभावामध्ये त्यावेळच्या महागाई दरानुसार मोठी वाढ झाली होती आणि मोदी सरकारवर प्रचंड मोठी टीका त्यावेळेला होत होती. पण या तुटवड्यातून आणि पेच प्रसंगातून देश बाहेर निघाला. मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत दुसऱ्याच वर्षी तुरीचं उत्पादन 48 लाख टनापर्यंत, म्हणजेच आधीच्या वर्षाच्या तुलनेत दुपटीपर्यंत शेतकऱ्यांनी वाढून दाखवलं आणि पुढे समस्या थोडी कमी झाली. 2014-15मध्ये देशात 171 लाख टन कडधान्य उत्पादन होत होतं आणि आज 255 लाख टनापर्यंत ते सुधारलं आहे. म्हणजे जवळपास 50% उत्पादन शेतकऱ्यांनी वाढून दाखवलेलं आहे. खरं म्हणजे आपण जेव्हा परिस्थिती बघतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणजे अपुरा वीज पुरवठा होतो आपल्याकडे, अपुरं कर्ज मिळतं, पीक विम्याचं संरक्षण नाही आणि MSP ही नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीशी लढून कडधान्य उत्पादकांनी देशाला प्रथिनांच्या म्हणजेच प्रोटीन सुरक्षेच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न शेतकरी आहेत. तर त्यांच्या पदरी काय पडते तर दरवेळी निराशा पडते. केंद्र स्तरावर कडधान्यांसंदर्भात जे काही आपल्याला पॉलिसीविषयक शेतकऱ्यांना आश्वासनं दिलं जातात, बाजारभावासंदर्भात असेल किंवा आधारभावासंदर्भात असतील, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडधान्य उत्पादन वाढवा असं जाहीर आवाहन केलं होतं आणि त्याला कारण पण तसंच होतं त्यावर्षी की नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे कडधान्यांचं उत्पादन घटलं होतं. डाळींच्या भावात त्यावेळच्या महागाई दरानुसार मोठी वाढ झाली होती आणि मोदी सरकारवर प्रचंड प्रमाणात टीका होत होती त्यावेळेला. पण या तुटवड्यातनं किंवा पेच प्रसंगातनं देश पुढे बाहेर निघाला. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशात दुसऱ्याच वर्षी तुरीचं उत्पादन हे 48 लाख टनापर्यंत शेतकऱ्यांनी वाढून दाखवलं. म्हणजे आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुपटीपर्यंत उत्पादन वाढलं तुरीचं आणि पुढे जी तुटवड्याची समस्या होती त्याची तीव्रता पुढं कमी झाली. 14-15मध्ये देशात 171 लाख टन कडधान्य उत्पादन होत होतं आणि आज 255 लाख टनापर्यंत उत्पादन वाढलं आहे. 50% उत्पादन शेतकऱ्यांनी वाढून दाखवलं आहे. अपुरा म्हणजे आज आपण जेव्हा बॅकग्राऊंड बघतो ह्या उत्पादन वाढीची, तर ती जी काही एकूण इकोसिस्टम आहे ती काही फार अनुकूल नाही आहे. तर कमी वीज मिळते किंवा अपुरा वीज पुरवठा होतो, कर्जपुरवठा अपुरा आहे, पीक विम्याचं संरक्षण नाही आहे आणि MSP सुद्धा मिळत नाही आहे. तर अशा प्रतिकूल परिस्थितीशी लढून कडधान्य उत्पादक देशाला प्रथिनांच्या म्हणजेच प्रोटीन सुरक्षेच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात असताना तर त्यांच्या पदरी काय पडतं आहे तर मुक्त आयाती व स्टॉक लिमिटसारखी धोरणं. आणि त्यामुळे होतं काय की सरकारी MSPपेक्षा कमी भाव मिळतो आहे. सरकार म्यानमार, मलावी, मोझांबिक यासारख्या देशांमधून कडधान्य आयातीचं करार करते, पण भारतातील मालवा असो किंवा मराठवाडा असो तो मात्र तेथील शेतकरी मात्र उपेक्षित राहत आहेत. म्यानमार बरोबर करार करता तसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांबरोबरही करार करा असं आवाहन किंवा असं शेतकऱ्यांची यावर कमेंट आहे. पण दिल्लीकरांकडून किंवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या अशा प्रकारच्या मागण्यांना काही प्रतिसाद मिळतोय असं दिसत नाही. कडधान्यांच्या सध्याच्या पेच प्रसंगाला बऱ्याच अंशी वेगवेगळे घटक किंवा वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत, ज्यामध्ये व्यापारी संघटनांची दुटप्पी भूमिका
हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. ज्या व्यापारी संघटना मार्च एप्रिलमध्ये कडधान्यांचं उत्पादन कमी आहे, आयात कोटे जारी करा किंवा ड्युटी कमी करा अशी मागणी करत होते, त्याच व्यापारी संघटना आता देशात उत्पादन पुरेसा आहे, स्टॉक लिमिट लावू नका अशी भूमिका घेत आहेत. सरकार उत्पादनाचं जी काही आकडेवारी जाहीर करते ती विश्वासार्ह आपल्याला वाटत नाही बऱ्याचदा, पण उद्योग संघटनांकडून सुद्धा त्यांच्याकडील उत्पादनाच्या आकड्याबाबत नेहमी खेळ केला जातो. प्रोसेसरना केवळ प्रोसेसिंग व ट्रेडिंग मार्जिनशी कर्तव्य असतं. ग्राहक हिताचा कळवळा दाखवून आयात कोटे जारी करा आणि शेतकरी हिताचा कळवळा दाखवून स्टॉक लिमिट मागे घ्या, अशा दुहेरी एक नीती ह्या संघटनांना फार चांगली जमते. प्रोसेसिंगसाठी आयातीत कच्चा माल हवा असतो तेव्हा शेतकरी हित आठवत नाही. मात्र सरकारने फिनिश्ड किंवा रिफाईन मालाची आयात सुरू केली की यांचा प्रोसेसिंगचा धंदा बुडतो. त्यावेळी त्यांना शेतकरी हित आठवतं. शेतकरी हितासाठी फिनिश्ड माल आयात करू नका असं ते म्हणतात, पण कच्चा माल आयात झाला तर तो यांना हवाच असतो. त्यावेळी शेतकरी हित खुंटीला टांगून ठेवण्याची त्यांची भूमिका असते. अशा दुटप्पी भूमिकामुळेच व्यापारी संघटनांनी विश्वासार्हता गमावली आहे. खरं तर या सर्व प्रकारात शेतकरी भरडला जातो आहे हे आपल्याला इथे दिसतंय. आणि एक जी काही म्हण आहे की तुरीत कुठे उंट लपतो का, एक या आशयाची एक म्हण आहे आणि तिचा अर्थ असा निघतो की तूर कधीही आर्थिकदृष्ट्या किफायती ठरत नाही असा त्याचा एक अर्थ आहे. आणि ह्या म्हणीचा जो काही अर्थ आहे तो सरकार आणि उद्योग संघटना या दोघांना लागू पडतो एका अर्थाने. कारण या लोकांनी कितीही शेतकऱ्याच्या आर्थिक हिताचा दावा केला तरी प्रत्यक्षात ते केवळ आपले इंटरेस्ट जपतात. त्यामुळे शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांनी ह्या सगळ्यांपासून अंतर राखून आपल्या एक स्वतंत्र भूमिका घ्यायला पाहिजे. गेल्या 6 महिन्यांपासून कडधान्यांमध्ये जो काही पेचप्रसंग आता सुरू आहे आणि वेगवेगळ्या ज्या काही बातम्या येत आहे, तर त्या पार्श्वभूमीवर या पुढच्या काळामध्ये बाजारभावाची चाल पुढे कशी राहणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे की अजून तुरीचं नवं पीक येण्यास 5 ते 6 महिन्यांचा अवकाश आहे आणि हरभऱ्याचं नवं पीक येण्यामध्ये 8 ते 9 महिन्यांचा अवकाश आहे. आणि यावर्षी कडधान्यांच्या बाजारभावासंदर्भात ज्या काही निगेटिव्ह बातम्या यायच्या होत्या त्या आता सर्व येऊन गेलेल्या आहेत. म्हणजे आता यापेक्षा काही निगेटिव्ह नाही दिसत आहे पुढं. आणि म्हणजे निगेटिव्हमध्ये कोरोनाची दुसरी लाट असो किंवा मुक्त आयातीचा निर्णय असो किंवा आत्ता जो काही स्टॉक लिमिटचा निर्णय घेतलेला आहे, तर अशा बातम्या, खराब बातम्या यापुढे फारशा काही दिसत नाही. आणि पुढची पॉझिटिव्ह गोष्ट अशी की पुढचा काळ हा सणासुदीचा आहे आणि कडधान्यांच्या बाबतीत स्पेसिफिकली खप वाढतो. पोळ्यापासनं जी सणांची मालिका सुरू होते ती दसरा दिवाळीपर्यंत खपवाढीला चालना देते. त्यामुळे एक अपेक्षा अशी आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जे काही हॉटेल रेस्टॉरंट बंद होते आणि त्यामुळे जो काही खपावर मर्यादा आल्या तर त्या पुढच्या काळामध्ये थोड्याफार भरून निघतील, खप सुधारेल. त्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपण पाहिलं होतं की हरभऱ्याचा सीझनल सरप्लस संपल्यानंतर बाजारात सुधारणा दिसली होती. तर तशा प्रकारची हरभऱ्यासंदर्भामध्ये सुधारणा दिसण्याची एक शक्यता आहे. कारण हरभऱ्याचा जो काही एकूण उत्पादन आहे तर उत्पादनाच्या तुलनेमध्ये आपली जी काही मागणी येते तर त्याच्यात आधारभावाच्या खाली बाजारभाव जाऊ नये एवढा त्याच्यामध्ये गॅप राहतोय की एवढं संतुलन त्याच्यात यावर्षी दिसतंय. तुरीच्या बाबतीत सांगायचं तर सध्या वर्षाकाठी देशाला 43 ते 44 लाख टन एवढी तुरीची गरज पडते. तर हरभऱ्याच्या बाबतीत सांगायचं तर 95 ते 96 लाख टन एवढी आपली वार्षिक गरज आहे. तूर आणि हरभरा या दोन्ही पिकांचं जो काही वार्षिक ताळेबंद आहे मागणी पुरवठ्याचा, त्याच्याकडे जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी सहजपणे कळायला लागतात. त्याच्यात असे की सध्या वर्षाकाठी देशाला 43 ते 44 लाख टन एवढी तुरीची गरज आहे आणि 95 ते 96 लाख टन एवढा हरभरा आपल्या देशासाठी आवश्यक असतो देशांतर्गत कन्झम्पशनसाठी. यंदा या दोन्ही पिकांचा सप्लाय गलट किंवा मागणीच्या तुलनेत अतिरिक्त एक्सेस पुरवठा नाही आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जर मॉन्सूनविषयक काही प्रतिकूल बातम्या आल्या किंवा जी 5 ते 6 लाख टन तूर आयात अपेक्षित आहेत त्यात जर अपेक्षेपेक्षा कमी अवेलेबिलिटी उपलब्धता झाली तर तुरीचा बाजार सध्याच्या पातळीवरनं एक रिकव्हरी देऊ शकतो. आणि हरभऱ्यासंदर्भात पुन्हा सध्या बाजारभाव आधार पातळीच्या खाली आहेत आणि ते सुधारण्याची अपेक्षा आहे. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे पुरवठा खूप जास्त नाही, पण
सरकार हरभऱ्याचा बाजार खूप जास्त वरती जाऊ देईल अशी स्थिती नाही आहे. जसं मागच्या वर्षी आपण 5806,000ची पातळी पाहिली होती. त्यात विषय असा आहे की यंदा ऑस्ट्रेलियामध्ये हरभऱ्याची अवेलेबिलिटी जरा चांगली आहे आणि जर देशांतर्गत बाजारात हरभऱ्याचे बाजारभाव 5,500च्या वर जाऊ लागले तर सध्या जी काही 66% ड्युटी आहे तर ती ड्युटी कमी करण्याचा पर्याय सरकार राखून आहे आणि उद्योग संघटनांकडून लगेचच अशा प्रकारच्या मागण्यासुद्धा केल्या जातात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे आता माल आहे, हरभरा आहे, त्यांनी सणासुदीच्या काळात जर MSPच्या वर रेट जायला लागले तर 1-2 टप्प्यामध्ये आपला माल विकून निघून जाणं हा चांगला पर्याय असू शकतो. मात्र आत्ता जी काही 4,500ची पातळी आहे त्याच्या खाली पॅनिक सेलिंग करण्याची, घाबरून जाऊन विकण्याची काही गरज नाही. मेच्या तुलनेमध्ये जून महिन्यात आपलं पण पाहिलं की मागच्या मेमध्ये आणि जूनमध्ये याची जर आपण तुलना केली तर जून महिन्यामध्ये आवकेचा फ्लो खूप जास्त होता हरभऱ्याचा आणि दुप्पट आवक आपल्याला झालेली दिसली बाजारामध्ये APMC मार्केट कमिट्यांमध्ये. या केसमध्ये आपण एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की दरमहा जर आपली हरभऱ्याची गरज 8 लाख टन आहे एका महिन्यासाठी आणि त्या तुलनेमध्ये जर आवक दुप्पट झाली तर बाजार दबावात येतात आणि तसंच आपल्याला दिसलं आहे. म्हणूनच घाबरून जाऊन माल विक्री जर आपण सुरू केली, कडधान्यांचा जो काही आपल्याकडे भारतामध्ये जो काही पेच प्रसंग म्हटला जातो की भारतात एकूण आपली देशांतर्गत मागणीच्या तुलनेमध्ये सप्लाय शॉर्ट राहतो, तर तो किती राहतो तर साधारणपणे 10% आपली जी गरज आहे देशांतर्गत, तर त्या देशांतर्गत गरजेच्या तुलनेत आपलं उत्पादन हे 10% कमी येतं. मग ती तूट आपण इम्पोर्ट करून भागवतो. तर भारतात असं आहे की आपल्याला आज 250 ते 260 लाख टन ही आपली आजची गरज आहे आणि दरवर्षी या गरजेमध्ये 10 लाख टनाची भर पडते. म्हणजे 10 लाख टन आपल्याला जास्तीचं कडधान्य आपल्या जी काही डेमोग्राफिक आपली जी काही लोकसंख्या वाढ आहे किंवा आपली जी काही मागणी आहे त्यानुसार आपल्याला दरवर्षी 10 लाख टन कडधान्यांचं उत्पादन जास्त लागतं आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये. यामुळे होतंय असं की आपल्याकडे जो काही मागणीच्या तुलनेत गॅप राहतोय तर तो मेंटेन राहतोय. अलीकडच्या काळात आपण तो बऱ्यापैकी भरून काढला आहे आणि तो पूर्ण अंशी जर भरून काढायचा असेल तर आपल्याला पॉलिसीज अशा राबवाव्या लागतील की शेतकऱ्यांना किफायती बाजारभाव मिळेल, किमान किफायती बाजारभाव मिळायला पाहिजे आणि किमान किफायती बाजारभाव मिळाला तरच शेतकरी कडधान्य पिकांमध्ये त्याचा इंटरेस्ट टिकून राहील. आता किमान किफायती बाजारभाव न मिळण्यामागे काय कारणं असतात तर परत तेच दुष्टचक्र आहे की आपण आयाती करतो आणि आयातींच्या केवळ बातम्या किंवा त्या मानसशास्त्रीय कारणांमुळेच बाजार खूप दबावात राहतो आणि नाही म्हटलं तरी आयात आपल्याला आणावी लागते. तर तुटवड्याचा जो कालावधी असतो आपल्याकडे 15 दिवस किंवा 1 महिन्यापेक्षा जास्त नसतो आणि बाजारात मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या काळात माल असतो परंतु त्याची वितरणाची आणि जी काही ट्रॅकिंगची व्यवस्था आहे ती मजबूत नसल्यामुळे फ्लक्च्युएशन खूप जास्त होतं. तर ही जर तूट भरून काढायची असेल तर त्याला आपल्याकडे डोमेस्टिक आपण आपल्या पुरवठ्या व्यवस्थेत काम करणं गरजेचं आहे. होतं आहे असे की ते न होता आपण स्टॉक लिमिट किंवा इम्पोर्ट करून बाजारभाव हे कमी करत असतो आणि बाजारभाव जर असे कमी मिळत गेले तर शेतकऱ्यांचा इंटरेस्ट त्यात राहणार नाही आणि पर्यायाने शेतकरी ते पीक लावणार नाहीत. म्हणजे यावर्षी बघा की ऐन खरीप हंगामामध्ये पेरणी हंगामामध्येच आपण हा मेसेज दिला शेतकऱ्यांना की आम्ही आयाती करणार. त्यामुळे शेतकऱ्याचा इंटरेस्ट अशा प्रकारे कमी होतो आणि आपल्याकडे सीझनल व्हेरिएशन इतकं आहे की बऱ्याचदा उत्पादकता ही खूप नैसर्गिक कारणांवर अवलंबून असते. आपल्याकडे क्षेत्र वाढण्याचे नंबर्स येत आहे परंतु प्रति एकरी उत्पादकता कमी राहत आहे आणि ती का कमी राहत आहे तर त्या सगळ्या कारणांवर आपल्याला म्हणजे सूक्ष्म सिंचनाची उपलब्धता असेल किंवा चांगली व्हरायटी, चांगले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं असेल तर आणि त्याविषयक जो काही एक्सटेन्शन प्रचार प्रसाराची गरज शेतकऱ्यांना आवश्यक असते तर तशा प्रकारचा एक चांगली इकोसिस्टीम जर आपण कडधान्य उत्पादकांना उपलब्ध करून दिली तर आपल्याकडे सरप्लस निर्माण होतील कडधान्यांचे. आणि आपण मगाशी बघितलं की 250-60 लाख टन हा काही फार मोठा आकडा नाही जेव्हा आपण गहू आणि तांदळाशी त्याचं कंपेअर किंवा तुलना करतो. तर जर केंद्र सरकारने अशा काही पॉलिसीज आणल्या राज्य सरकारांना विश्वासात घेऊन की आपल्याकडे साधारणपणे 50 ते 60 लाख टनाची इन्व्हेंटरी किंवा सरप्लस कायमस्वरूपी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी जर राखला आणि ज्या वेळेला तुटवडा सदृश्य स्थिती निर्माण होते त्या वेळेला गव्हर्नमेंट जर तो सरप्लस PDS असो किंवा थेट वितरण असो
खुल्या बाजारामध्ये या प्रकारे जर घेऊन आला तर ही समस्या निर्माण होणार नाही. म्हणजे तुटवडा निर्माण होतो त्यावेळेला इम्पोर्ट्सवर अवलंबून राहण्यापेक्षा डोमेस्टिक प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात वाढवून तो सरप्लस सरकारने स्वतःसाठी राखून ठेवावा. कारण शेवटी सरकारलाच तोंड द्यावं लागतं महागाई येते त्यावेळेला किंवा महागाईसारख्या तक्रारी केल्या जातात त्यावेळेला. तर मुद्दा हाच आहे की सरकारी यंत्रणांकडनं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा सरप्लस किंवा रिझर्व तयार करून आणि तुटवड्याच्या वेळेला त्याचं समायोजन करणं अपेक्षित आहे, जेणेकरून हा पेच प्रसंग कमी होऊ शकतो. आणि यात एक जी मूलभूत आणखीन एक घोळ सरकारकडनं होतं की ज्या वेळेला आपण 6,000 रुपये आधारभाव देतो किंवा 5,000 रुपये ज्या वेळेला आपण चण्यासाठी 5,100 जेव्हा आधारभाव देतो, तर आधारभावाच्या तुलनेत जी काही कॉस्ट असते प्रोसेसिंगची आणि या सगळ्या प्रक्रियांची, तर 40 ते 50% डाळींचे दर उंच राहणं हे स्वाभाविक असतं. आणि सध्याचे जर आपण गेल्या 6 महिन्यातले ॲव्हरेज प्राईस पाहिल्या तर त्या आधारभावाच्या आसपास आहेत. आणि त्याच्यावरचा जो काही रिटेलसाठी जो खर्च येतो प्रोसेसिंगचा, तर त्या दायऱ्यातच बाजारभाव रिटेलमध्ये सुद्धा आहेत. आणि त्या केसमध्ये सरकार ही भूमिका घेऊ शकत नाही की डाळींच्या किमती वाढल्या, कारण सरकारने जो आधारभाव दिलेला आहे त्या प्रोपोर्शनेटमध्येच रिटेल मार्केटमध्ये डाळींचे दर हे होते. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही विसंगतीज आहेत धोरणांमधल्या त्यावर पण सरकारला काम करावं लागणार आहे. आणि ह्या सगळ्या कामासाठी जर एक सरकारवर दबाव निर्माण करायचा असेल तर कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी खास करून आपापल्या मतदारसंघांमध्ये, म्हणजे जिथे आपण खासदार निवडून देतो, आपापल्या खासदारांकडे ह्या पॉलिसीविषयक किंवा ह्या अशा धोरणांविषयक सातत्याने पाठपुरावा करणं आणि त्यांच्या माध्यमातून वाणिज्य मंत्रालय असेल किंवा अन्न आणि ग्राहक मंत्रालय असेल यांच्याकडून जे काही निर्णय होतात, तर त्या निर्णयांच्या विरोधात वेळोवेळी जागृत राहून आपल्या हिताचं आपण संरक्षण करणं हे या बाबतीत आपल्याला सक्रिय राहण्याची गरज आहे. कारण जर आपण जागरूक नसलो तर मात्र ज्या अन्य संघटना किंवा संस्था असतात तर किंवा अन्य ज्या लॉबीज असतात तर त्या अतिशय ॲग्रेसिव्हली ॲक्टिव्ह होतात आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातले निर्णय होतात. म्हणून आपण एक शेतकरी म्हणून किंवा आपण एक सजग शेतकरी म्हणून आपलंही एक काम आहे की आपण पाठपुरावा हा आपल्या लोकप्रतिनिधींकडे या प्रश्नी करायला पाहिजे आणि त्यांना हे प्रश्न संसदेत किंवा विधानसभेत उपस्थित करण्यासाठी आपण भाग पाडलं पाहिजे. तर मित्रांनो, काय म्हणतंय मार्केट या साप्ताहिक व्हिडिओ सिरीजला तुम्ही फॉलो करा. दर शनिवारी दुपारी 4 वाजता ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक व यूट्यूब चॅनललाही जरूर भेट द्या. धन्यवाद.